होय अनुला कुरकुरे आणायचं होतं अनुला. तर पैसे बघा किती मिळाला अनुला आहे की नाही. याच खाऊ आणायचं की मग. बघू किती पैसे लय मिळालेत वाटतं. अनुला मिळाली लाडकी बहीण योजनेचं. लाडकी बहीण योजना म्हणजे या कुरकुऱ्याचं नाव लाडकी बहीण आहे. खरोखरचे नका मिळाला आहे की नाही. नकली पैसे तर मिळाला. 100 आणि 200. खावा कुरकुरे. अनुकडे एवढे पैसे आता देतील का त्याचा खाऊ. नाही देत रे बाळा. देतात वाटत. ही खेळायचं पैसे ठेवा खाऊ आणायचं नाही. चला. खेळताना तू खेळते ना ती तुझी भांडी आहेत बघ. खेळताना खेळायचं. रवा आणलाय बरं का 1 किलो. तर तनूला दिले मी निवडायला. मी करणार आहे आता देवपूजा करायची अजून. आणि हिला म्हणलं रवा निवड तेवढं. तर रव्याचं ना पळी पापड आता करणार आहे मी आजच. इथं भात टाकलाय शिळा फोडणी. आणि इकडं पापडासाठी तयार करायसाठी ना मिश्रण पाणी ठेवलंय गरम व्हायला. शिळा भात होता म्हटलं चला फोडणी टाकूया थोडासा. होता लागले थोडस ना तीळ टाकणार आहे पाण्यात. तर पाण्याला तर उकळी यायला लागली. मीठ टाकायचं अंदाजे टाकले 2 चमचे मीठ. पापड खालना थोडासा टाकणार आहे मी. अजून थोडासा टाकला. चला आता उकळी आली. आता पीठ वैरून घ्यायचंय म्हणजे रवा आपल्याला. पापड खाड डब्यात ठेवावा बोलकू येत नाही. त्यात पाणी का टाकून घेतले रव्यामध्ये. तर हे सगळं ढवळून घ्यायचंय खाली. थोडस ह्यात पाणी टाक थोडं घट्ट बस असं ढवळून घेऊन ना मग यामध्ये ओतायचं आता. हा होत. याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. साधा लागले. आता ह्याला चांगलं शिजवायचं आहे आपल्याला उशीर. तर मीठ पापड खार आणि तीळ असं टाकले. बाकी काय नाही यामध्ये टाकलेलं. आणि अंदाजेच पाण्याची केले बरं का. तर बघू आता. आणि वरती टेरेस वरती कागद वगैरे पसरून आले जाऊन. तर मी कणिक मळून ठेवली. शिळा भात फोडणी टाकला. चपाती आणि भाजी करायची राहिली पण. तर आता ही तू हलव हे मी चपात्या करून घेते एकीकडे नाहीतर वेळ होते. हा तर याला की नाही मंद ह्याच्यावर शिजवायचं आता. तर आता मी चपाती इकडे करणार आहे. आणि त्या दिवशी बघा भजी तळलेलं तेल. त्यांनी तेल भरपूर टाक म्हणले मला. त्यामुळे मी पण टाकलं. आणि इतकंसं उरलंय. चपात्याला लावून संपवायचं. आता काय करायचं मग. आता चपात्या घेते करून. वॉशिंग मशीनला कपडे लावलेत धुवायला. बघा आपलं तयार होत आले आता मिश्रण. तर चांगले बुडबुडे आले त्याला आणि शिजायला लागले आता. म्हणजे झाले जवळजवळ. थोड्या वेळ झाकून ठेवून ना आता हे घालायला वरती न्यायचंय.
तर मस्त अशी नुसत्या फ्लावरची भाजी केली बरं का. काही त्यामध्ये बटाटा वटाणा असं टाकलेलं नाही. तर सुकी फ्लावरची नुसती भाजी सुद्धा खूप छान होते. ह्यांना आवडते म्हणून असं कधी तर ह्यांच्यासाठी. पोरींना आवडत नाही फ्लावर, ह्यांच्यासाठी करते म्हणून. आता मी आणि ह्यांनीच खाणार. आणि हे बघा आपलं मिश्रण तयार होत आले. तर आता वर न्यायचं मात्र प्रश्न आहे. मला तर शक्यच नाही उचलणं आणि वर नेणं 3ऱ्या मजल्यापर्यंत. तुला उचलेल का अनु? अनुच म्हणते तनु अनु उचलणार. वरती न्यायचं. इथं साहित्य काढून ठेवलंय सगळं. आणि अनुचं पैसे खेळा. आता खेळच आहे. तर ना रव्याची ना आपल्याला पळी पापड करायचे होते. तर रव्याचे पळी पापडला ना खूप वेळ लागला बरं का. तरी माझा जवळजवळ सगळा स्वयंपाक झाला. इकडं शिजत होतं तर तनू तरी बघत होती. आणि इकडं चपाती भाजी, तर फ्लावरची भाजी चपाती सगळं माझं बनवून झालं. तर इकडं ना एका गॅसवर ठेवलं होतं मी. आणि वेळ पण झाला होता. ऊन खूप लगेच होतंयच म्हणा. तर मग वरती तोपर्यंत ह्यांनी पण आले होते. तर ह्यांनी पातेलं वरती आणून दिला आम्हाला. का तर मला तर उचलून एवढं 3ऱ्या मजल्यापर्यंत वरती येणं शक्यच नव्हतं ते ओझं घेऊन. तर वरती येऊन घातलं सगळं सुकायला. आणि नंतर संध्याकाळी ना परत इथं डायरेक्ट हॉलमध्येच हिनं आणलं होतं. रूममध्ये ठेवायचं होतं पण हिने इथंच आणलं होतं. बरं असू दे म्हटलं. तर पलटी करून सगळे टाकले होते. थोडेसे पिवळ्या कलरमध्ये, थोडेसे केशरी कलर असं टाकून ना कलरमध्ये केले होते. बाकीचे थोडे राहिलेलं त्याचं सांडगे सोडले होते. आणि नंतर संध्याकाळी म्हणलं चला पनीरची भाजी करू. विशेष असं काही नाही पण बरेच दिवस केली नाही. तर कांदे वगैरे ना भाजले होते. कांदे आणखीन टोमॅटोसुद्धा भाजूनच घेतलेला होता. नाही तर मम्मीने ना हा मसाल्याचा डबा ना चांगला असा स्वच्छ घासला. तर घासला की तेवढ्या पुरतं छान वाटतं. थोड्या दिवस राहतो नीट. परत आणि घेतलं त्यातल्यात मिक्स होते. तर जिरे मोहरी कढीपत्ता असं ठेवलं तोपर्यंत. कढीपत्ता पण आणि धने पावडर पण ठेवणार आहे पण बारीक केलं नाहीत अजून धने. आणि इथं बघा पनीरची तयारी. पनीर असं कापून घेतले. आणि तणून असं ना कांदा आणि टोमॅटो भाजलं होतं ना गॅसवरती. भाजूनच कायम मी करते, नाहीतर कच्चं राहतं ना त्यामुळं. आणि मसाला पण टाकणार आहे. मसाला पण आणलाय. ह्यामध्ये ना कोथिंबीर सुद्धा घातली. तर तेलात आपण ह्याच्यात जिरे टाकले. मसाला टाकायचा आता वाटलेला. आता हे चांगलं ना तेलामध्ये भाजून घेणार आहे मी. काय तर तिखट घातलंय. पनीरची भाजी सगळ्यांना तिखट आवडते ना म्हणून तिखट जास्तच घातलं. परत माझं वरडतात मला तुला सपक आवडते म्हणून तिखट सपक केलंच आहे. आणि बटाटा, तर बटाटा टाकून असं काढून आम्ही ना, जर ओला वाटाणा असला तर वाटाणा टाकतो, नसेल तर आम्ही बटाटा टाकून भाजी करतो बरं का पनीरची. आणि खूप छान होते बरं का अशी भाजी. तुम्ही जर करत असाल तर ठीकच आहे, पण नसाल करत तर अशी करत जावा, छान होते. नुसतं पनीरची भाजी कसं बटाटा टाकला ना छान होते. हे काय ग मसाला ना टाकायचा. तर मसाला पण ना आपण पाण्यात किंवा दुधात किंवा मिक्स असं सुद्धा भिजवू शकतो. नुसतं पाण्यात, नुसतं दुधात किंवा दूध थोडं पाणी थोडं असं सुद्धा आपण मसाला हा तयार केला तरी चालतो. तर आज पूर्ण पाण्यात केलंय बरं का मी. आज नाही दुधात केलाच नाही, ठेवलं होतं फ्रीज मध्ये म्हणलं राहू दे करूया पाण्यातच.
आणि मीठ तेवढं कमी टाकायला लागतंय भाजीला, कारण या मसाल्यामध्ये काय होतंय, मीठ असतंय ना, जास्त होतंय त्यामुळे. आता आपल्याला भाजी शिजायला पाणी लागायचं तेवढं टाकायचं. आणि बटाटा शिजत आला की मग पनीर टाकायचं. आधीच पनीर टाकलं ना रबर सारखं होतंय. मला पनीरची भाजी आवडते अनुला, सगळ्याला आवडते. बरेच दिवस झालं केलं नाही म्हणून आज काय विशेष असं नाही. केले नव्हती बरेच दिवस झालं म्हणून करायला लागले मी. आणि तर उद्या पौर्णिमा आहे दिवसभर, पण उशिरा लागते म्हणजे काहीतरी उगवती नाहीये. परवा दिवशी सकाळी काहीतरी आहे 7:30 पर्यंत असं काहीतरी आहे. तर उपवास ना असं आलंय की परवा दिवशी करा आणि उद्या पूजा करा म्हणून. पण उद्या पण आहेच पौर्णिमा, त्यामुळे उपवास मी उद्याच करणार आहे आणि उद्याच पूजा सुद्धा करणार आहे. तर बघा, तर ना मला जे माहिती आहे ती मी सांगितलं पौर्णिमेबद्दल. आणखीन तुम्ही तुमच्या ह्यानं करू शकताय, पण आम्ही आता सगळ्यांनी मिळून असं ठरवलंय त्यामुळे सांगितलं, म्हणजे सांगावं. ह्यामध्ये थोडीशी ना चिमट साखर, गोड साखर पण टाकायची, चव छान लागते. सरक तेल सांडल, ते सरक क्या आलं तेल सगळं सांडल ते. उगाच थोडीशी टाकणार आहे बरं का, जास्त नाही. उगाच थोडीशी आपली टाकायची. चवीपुरतं मीठ टाकायचं. कोथिंबीर आहे चिरलेली ती टाकायची. कुठे आहे की काय, वरून आता टाकली थोडी, परत थोडी टाकायची. आता झाकून थोडा बटाटा शिजवायचा, नंतर पनीर टाकायचं. पनीरची मस्त अशी भाजी केली. झाली तयार. सोडा नो, सांडल गरम आहे, वेळ झाला आधीच. आता जेवायचं. तर पनीर, चपाती, पनीरची भाजी, जिरा राईस पण केलाय. खाणार का पनीर? आम्हाला म्हणलं खाणार का पनीर? आणो तुला पण मस्त होत. कसं खाणार? ताट वाढून दे की. यांना ताट केलंय, चपाती, भाजी आणि जिरा राईस. तर पनीर बरोबर म्हणून जिरा राईस केला. म्हटलं सगळ्यांना आवडतो पण, आणि बरेच दिवस झालं केला नाही. तर असं बघा ताट असं वाढलंय बरं का.